नमस्कार मंडळी, सुप्रियाज होम किचनमध्ये आज तुम्ही सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे आपल्या प्राचीन काळापासून बनवण्यात आलेली महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपरिक पदार्थ जे म्हणजे झुणका भाकर आणि रासोळीची रेसिपी, जी खूपच साधी, सोपी आणि चविष्ट आहे। पण एवढंच नाही तर मी तुमच्यासोबत झुणक्याचं पीठ घरच्या घरी कसं तयार करायचं त्याचं प्रोसेस ते पण शेअर केलेला आहे। तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करायला जाऊ नका। तर चला आता इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रोसेसची माहिती देते। इथं मी 2 किलो चणे घेतलेले आहेत। चणे मी भरडून घेतलेले आहेत, त्याची डाळ करून घेतलेली आहे आणि ती भाजून घेतलेली आहे। 2 किलो चण्याची डाळ आणि 2 किलो तांदूळ घेतलेला आहे। हे तुम्ही रेशनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता किंवा बिना पॉलिश केलेले सुद्धा तांदूळ जे आपण दळपाला वापरतो त्याचा सुद्धा वापर करू शकता। तर ते सुद्धा मी छानपैकी भाजून घेतलेलं आहे। इथं मी जवळपास 200 ग्रॅम धने घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता की धने सुद्धा छानपैकी भाजून घेतलेले आहेत। मी इथं 150 ग्रॅम जिरं सुद्धा वापरलेलं आहे। आता इथं मी सर्व काही एक मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकताय हरभऱ्याची डाळ आहे, तांदूळ आहेत, परत धणे आहे आणि जिरं सुद्धा आहे। आता हे सर्व काही जे मिश्रण आहे छानपैकी इथं मिक्स करून घेतलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकताय की छानपैकी सर्व काही भाजलेले सुद्धा गेलेले आहेत, ज्याच्यामुळे हे पटकन बारीक सुद्धा होतात। आता इथं हे सर्व काही मी एकत्रित करून घेतलेलं आहे। आता ह्याला थोडंसं आपण थंड व्हायला देऊया। थंड झाल्यानंतर माझ्या घरच्या घरीच इथं पिठाची गिरणसुद्धा आहे, तर ह्याच्यामध्येच मी हे सर्व काही ग्राइंड करून घेत आहे। आता इथं तुम्ही बघू शकताय की माझं जे झुणक्याचं पीठ आहे ते छानपैकी तयार झालेलं आहे। इथं एक टीप आहे की हे जे पीठ आहे आपल्याला एकदम बारीकसुद्धा दळून आणायचं नाही आहे आणि मी तर सांगेन की बेसनच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी हे झुणक्याचं पीठ तयार करा आणि ह्याचाच वापर झुणक्यासाठी किंवा रासोळीसाठी करा, का ह्याच्यामध्ये आपण जे जिरं आणि धणे घातले त्याच्यामुळे ह्याची चव खूपच छान होते। तर चला आता आपण झुणक्याच्या पिठाची रासोळी सगळ्यात आधी तयार करूया। तर इथं मी एक बाउल घेतलेलं आहे। बाउलमध्ये मी 3 ते 4 चमचे झुणक्याचं पीठ घेतलेलं आहे। त्या पिठामध्ये मी चिमटभर हळद घातलेली आहे, 1 चमचा मी याच्यामध्ये तिखट ॲड केलं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे। आता आपल्याला हे सर्व काही छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जसं आपल्याला गरज लागेल तसं आपल्याला इथं पाणीसुद्धा ॲड करायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते छानपैकी आपल्याला दाटसर पातळ करून घ्यायचं आहे। चमच्याच्या मदतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये झालेले पिठाचे गोळेसुद्धा पूर्णपणे विरघळून घ्यायचे। आता इथं मी एक बारीक चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे। थोडंसं परत एकदा मी ह्याच्यामध्ये पाणी घालून हे छानपैकी बॅटर तयार केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे। आता ही सर्व काही जिन्नस आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। इथं मी एक तवा घेतलेला आहे। तवा गरम झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि तो छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता जो तयार केलेला जो बॅटर आहे ते मी तव्यावरती पसरून घेत आहे। काळजी एवढीच घ्यायची आहे की हे आपल्याला जास्तच पातळ करायचं नाही आहे। आता हे जे रासोळी आहे ती व्यवस्थितपणे पसरून घेतलेली आहे आणि हे तर आपण 2 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवूया, ज्याच्यामुळे हे छानपैकी दोन्ही बाजूनी भाजून येईल। आता इथं तुम्ही बघू शकता की तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण ही रासोळी हळूच चारी बाजूनी सैल करून घेऊया आणि सावकाशपणे आपल्याला आता ही रासोळी जी आहे ती परतून घ्यायची आहे। इथं तुम्ही बघू शकताय की ही खालच्या बाजून किती छानपैकी भाजून आलेली आहे। तर इथं आपली जी रासोळी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर सुद्धा ह्याला आलेला आहे आणि ही खूपच चविष्ट सुद्धा झालेली आहे। तर चला आता मी इथं नेक्स्ट रेसिपी करत आहे। इथं मी परत एकदा त्याच तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेलमध्ये मी मोहरी घातलेली आहे। मोहरी छानपैकी तडतडली गेलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी जिरं भाजल्यानंतर मी कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि ते सुद्धा छानपैकी भाजून घेतलं आहे। इथं मी 1 कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे, तो आपल्याला आता छानपैकी भाजून घ्यायचं आहे। हे आपल्याला कंटिन्युअसली परतत राहायचं आहे। कांदा जे आहे सोनेरी रंगा
वर येई तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. तर चला आता कांदा सुद्धा छानपैकी भाजून झालेला आहे. इथं आपण आता थोडंसं हळद घालूया. 1 चमचा मी इथं आता तिखट सुद्धा ॲड केलं आहे. आता हे सर्व काही मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथं आपण थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड केली आहे आणि लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी सुद्धा ॲड करायचं आहे. आता इथं मी चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता आपल्याला एक छानपैकी ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि मी हातानेच हे पीठ या पाण्यामध्ये सावकाश सोडत आहे. काही जण पिठाचा घोळ सुद्धा तयार करतात आणि ते सुद्धा वापरतात, पण मी कायम ह्याच प्रकारे हा झुणका करते. का वरनं जेव्हा आपण पीठ सोडतो आणि कंटिन्युअसली हा तवा गरम असतो त्यावेळेला अशा प्रकारे केलेल्या झुणक्याची चवच निराळी असते. आणि ही जी पद्धत आहे ती आपली खूपच जुनी पद्धत आहे. आणि हे आपण झुणका तयार करताना आपल्याला हे कंटिन्युअसलीच मिक्स करत राहायचं आहे आणि जे गुठल्यासुद्धा जे पिठाचे आहेत ते सुद्धा आपल्याला विरघळून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकताय की तवा गरम असल्यामुळे हे झुणका छानपैकी शिजून सुद्धा येत आहे. जर तुम्हाला ही पद्धत करायला अवघड वाटत असेल तर तुम्ही पिठाचा घोळ सुद्धा तयार करू शकता आणि ते सुद्धा इथं ओतू शकता. पण इथं तुम्ही बघाल की हा झुणका खूपच अप्रतिम, किती सुंदर आणि चविष्ट सुद्धा झालेला आहे. तर इथं आपण परत एकदा झाकूया आणि एक छानपैकी वाफ काढून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकताय की मी 2 मिनिटांसाठी हे झुणका झाकलेलं होतं आणि एक वाफ काढल्यानंतर हा झुणका खूपच छान झालेला आहे आणि खूपच कमी सामग्रीमध्ये, खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा झुणका आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा झुणका आणि रासोळी ह्याच पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला रिप्लाय करा की तुम्ही सुद्धा अशीच पद्धत वापरता का. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हे झुणका चपाती, भाकरी किंवा भातासोबत ट्राय करू शकता आणि ट्राय करून मला सांगा बरं. थँक्यू.